शेतकरी मित्रांनो नमस्कार. रहाणे ॲग्रो बायोटेकमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रहाणे ॲग्रो बायोटेकच्या वतीनं मी सुमित राणे आज संगमनेर येथे झेंडूचा प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. झेंडूच्या प्लॉटमध्ये आपले रहाणे ॲग्रो बायोटेकचे काही प्रोडक्ट वापरले गेले. आपण त्या शेतकऱ्यांना जाणून घेऊ त्यांचं पूर्ण नाव आणि परिचय. तुमचं नाव आणि परिचय द्या. नमस्कार, माझं नाव रामनाथ गोविंद भारती, मुक्काम पोस्ट आंबोरे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर आहे 9284 52 37 58. मी रहाणे बायोटेक या कंपनीचे प्रोडक्ट गेले 3 वर्षापासून वापरतो आणि पिकअप 90 हे जे प्रोडक्ट आहे मी डाळिंबासाठी याचा वापर करत होतो. पण मी सुमित भाऊंना फोन केला की हे प्रोडक्ट झेंडूसाठी चालेल का, तर ते म्हणे वापरून पहा, तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसे जाणवतात ते आम्हाला सांगा. ज्यावेळेस मी ह्याचे ॲप्लिकेशन केलं त्यावेळेस याचे जे आता झेंडूमध्ये प्रॉब्लेम काय असतो, ज्यावेळेस 7वा 8वा तोडा झाला त्यावेळेस पाकळ्या तुटण्याचा म्हणजे पाकळ्या अशा विखुरल्या जातात. परंतु पिकअप 90मुळे पाकळ्यांना फुलाला घट्टपणा पहिला जो घट्टपणा होता, पहिला दुसरा तिसरा तोडा त्याच्यात जो घट्टपणा आहे तोच आला. आणि जे वजन आहे फुलाचं वजन खूप पहिल्या तोड्यासारखेच याची वजन मला नंतर मिळाली आणि साईजसुद्धा खूप वाढली. तर अशा पद्धतीनं त्यांना झेंडूला खूप मोठ्या प्रमाणात बदल दिसून आला. त्यांना फोन जेव्हा केला ना, कॅरेट भरण्यासाठी 12 किलोचं कॅरेट भरण्यासाठी त्यांना पूर्ण असा शिग लावा लागत होता, बरोबर. जेव्हापासून पिकअप 90 दिलं 9-10 दिवसानंतर गॅप गेला, ते सपाट कॅरेट मध्ये म्हणजे जास्त दाबायची गरज आली नाही. त्याच्या आधी पहिला 1-2 तोडे आधी मला जास्त दाबावं लागायची आणि ज्यावेळेस मी पिकअप 90 सोडलं त्यावेळेस वजनात वाढ झाल्यामुळे जास्त दाबायची गरज आली नाही मला. 12 किलोचं वजन जे देत असतो आम्ही ते एकदम व्यवस्थित कमी उंचीत आलं. म्हणजे पिकअप 90 आपलं आता फक्त डाळिंबापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. जे सर्व फुलशेती, अद्रक, टरबूज, खरबूज सर्व फळ पिकांमध्ये आपण ते देतो. हे क्षेत्र किती आहे आपलं? हे 1 एकर. 1 एकरला किती? 1 कॅन दिलं ना? हा, 1 एकरला 1 5 लिटरचा कॅन त्यांनी दिलेला आहे. अजून कोणत्या कोणत्या पिकांना आपण हे वापरतो? मी डाळिंबासाठी वापरलेली आहे. इथून मागे मी डाळिंबासाठीच त्याचा वापर करायचो, कारण ज्या वेळेस फळ फुगवणीला असतं त्यावेळेस पिकअप 90चा वापर केला तर साईज पण होते आणि चकाकी सुद्धा चांगली येते. परंतु माझ्या डोक्यात ही कल्पना आली की म्हटलं याचा उपयोग झेंडूसाठी सुद्धा होणार आहे, म्हणून मी फोन केला आणि ते म्हणे वापरून पहा, त्याचा रिझल्ट आला तरच तुम्ही सांगा, नसं ना येत तर सांगू नका. रिझल्ट त्याचा खूपच छान आला म्हणून मी होऊन त्यांना फोन करून सांगितलं की एकदम खास रिझल्ट आलेला आहे याचा. तर ते म्हणे येतो आम्ही प्लॉट व्हिजिटसाठी. तर आज आलेले आहे ते. साहेब मनापासून आभारी आहे आपले, तुम्ही आम्हाला व्हिडिओ दिल्याबद्दल. बाकीच्या शेतकऱ्यांना वापरण्यास काय सांगाल? वापराल किंवा नका वापरू, काय सांगाल? बाकीच्या शेतकऱ्यांनी डोळे झाकून हा प्रॉडक्ट वापरला पाहिजे. झेंडूसाठी, फळबागांसाठी, इतर पिकांसाठी, कांद्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल. वापरलेला आहे का कोणी काय माहित नाही, परंतु कांद्यासाठी सुद्धा याचा फुगवणीसाठी आणि चकाकी माल टिकवण क्षमता याच्यामध्ये असू शकते असं मला झेंडूच्या याच्यावरून वाटून राहिलं. काही साईड इफेक्ट वाटले का? साईड इफेक्ट काहीच नाही, उलट फुटवा यांनी जास्त फुटवा झाला. आणि जी आता माझा तोडा 11वा तोडा राहिला, हा 11व्या तोड्यामध्ये जी कळी निघत असती तर इथून मागचे प्लॉट माझे होते कळी छोटी निघायची, परंतु आता ह्या प्लॉटमध्ये कळी स्ट्रॉंग निघलेली. रहाणे ॲग्रोचे पिकअप 90 असेल, PSB KMB स्लरी असेल, तरी भारती साहेबांनी PSB KMB स्लरी नियोजन केलं नाही. ते जर केलं असतं तर अजून हा प्लॉट अप्रतिम असता. आपण महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपले सर्व प्रोडक्ट किंवा ठराविक ठिकाणी आपण डीलर पण टाकलेले आहेत, त्यांच्या मार्फत देखील तुम्ही प्रोडक्ट वापरू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे. धन्यवाद.